नमस्कार, मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, आज 2 जून आहे. मी बोलतोय तेव्हा मतमोजणी बाकी आहे आणि काल 1 तारीखला शेवटच्या फेरीचं मतदान संपल्यानंतर अवघ्या तासाभरात सगळ्या वृत्तवाहिन्यांवर आणि माध्यमातून एक्झिट पोलचे आकडे टपकायला लागले होते, बरसायला लागले होते आणि जे काही हलकल्लोळ चाललेला होता विरोधी पक्षांचा, मोदी विरोधकांचा, मोदी द्वेष करणाऱ्या मोदी त्रस्तांचा, या सगळ्यावर 1 जूनला आलेल्या सगळ्याच एक्झिट पोलनी पाणी फिरवलं. देशातल्या एकूण लोकसभा जागांचा एक्झिट पोल देताना एकही मायका लाल एक्झिट पोलवाला, ओपिनियन पोलवाला असं बोलायची हिम्मत करू शकला नाही की NDAला आणि भाजपला बहुमत गमावावं लागेल. थोडक्यात एक्झिट पोलने मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार यावर शिक्कामोर्तब केलेलं आहे. कितीही काही, अर्थात एक्झिट पोल म्हणजे खरी मतमोजणी नाही, 2 दिवसांनी निकाल उलटे सुलटे होतील असे सांगणारेही अनेक विश्लेषक वेगवेगळ्या चॅनेलवर ऐकायला मिळत होते. पण हेच 2014मध्ये बघायला मिळालं होतं, 2019मध्ये बघायला मिळालं होतं. त्या दोन्ही एक्झिट पोलच्या वेळेला सगळेच्या सगळे पुरोगामी लिबरल पत्रकार, संपादक तावाने असे निकाल लागणारच नाहीत, एक्झिट पोल बरोबर असतात की नाही, एक्झिट पोलवर टीका वगैरे झालेली आहे. पण मला आज एक वेगळी गोष्ट सांगायची आहे की ह्या एक्झिट पोलच्या आकड्यांनी भाजपवाले कमालीचे सुखावलेले आहेत. बघा, आमच्या मोदींनी परत एकदा बहुमत मिळवून दाखवलेलं आहे. अजून बहुमत मिळालेलं नाही कारण मतमोजणी बाकी आहे. पण ज्या पद्धतीचे एक्झिट पोलचे आकडे आलेत त्यामुळे बहुमत मोदी मिळवणार याविषयी कोणाच्याही मनात शंका नाही आहे आणि भाऊ तोरसेकरच्या मनात तर बिलकुल नाही आहे. कारण 2014-2019 या दोन्ही निवडणुकांच्या कित्येक महिन्याआधी, 8 ते 10 महिने आधी पुस्तक लिहून मी मोदी भाजपला बहुमत मिळवून देतील हे सांगितलेलं होतं, लिहिलं होतं आणि ते खरंसुद्धा ठरलं होतं. आणि ह्याचीच तिसऱ्यांदा पुनरावृत्ती होईल याविषयी माझ्या मनात शंका नव्हती. म्हणून तर मी पुस्तक परत एकदा लिहिलं आणि हे सगळं कशामुळे होणार, कसं होणार याचं संपूर्ण तार्किक विश्लेषण मी 8 महिने आधी पुस्तक लिहून केलेलं आहे. त्यामुळे माझ्या मनात शंका नाही आहे. पण तरी भाजपवाल्यांना मी एक सांगू इच्छितो की याचं श्रेय संपूर्णच्या संपूर्ण हे अमित शाह आणि नरेंद्र मोदी यांना देता येणार नाही. या दोघांनी खूप मेहनत केलेली आहे. ते अत्यंत कष्टाळू आहेत, उत्तम संघटक आहेत, चांगले राजकारणी आहेत, अतिशय चतुर आहेत, हे सगळं मला मान्य आहे. तरीही तिसऱ्यांदा जी मोदींच्या किंवा भाजपच्या बहुमताची यशस्वी कहाणी आहे ती फक्त या दोघांनी रचली हे मी बिलकुल मान्य करणार नाही. आणि म्हणूनच मला आज 2019च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने जी एक टॅगलाईन वापरली होती, प्रचाराची एक घोषणा वापरली होती, तिची आठवण येते. 2014मध्ये अच्छे दिन आने वाले है ही भाजपची प्रचाराची घोषणा होती. 2019मध्ये मोदी है तो मुमकिन है, म्हणजे मोदींना पंतप्रधान करा, मग भारताला काही अशक्य नाही, मोदी है तो मुमकिन है ही घोषणा होती. पण मला आठवतं कोल्हापूरला माझा कार्यक्रम जो ऑगस्ट महिन्यात झाला होता तेव्हा त्या कार्यक्रमाला आमचा एक परिसंवाद होता आणि त्या कार्यक्रमाला माझ्या समोर प्रेक्षकांमध्ये राज्यसभेचे सदस्य धनंजय महाडिक आणि महाराष्ट्राचे उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील हे प्रेक्षकात बसलेले होते.
आणि तेव्हा मी त्यांचं नाव घेऊन त्यांना आवाहन केलं होतं की 2024च्या निवडणुकीसाठी भाजपने आपली टॅगलाईन प्रचार घोषणा थोडी बदलावी. मोदी है तो मुश्किल है, राहुल है तो मुमकिन है, अकेला मोदी है तो मुश्किल है, लेकिन राहुल साथ में है तो मुमकिन है, अशी टॅगलाईन करावी असं मी गमतीत म्हणालो होतो. आणि आज मला तोच विषय सांगायचा आहे जो 8 महिन्यापूर्वी मी गमतीत बोलून गेलो होतो, तो राहुल गांधींनी खरा करून दाखवलेला आहे. मित्रांनो, आपण चित्रपट, कथा, नाटकं शेकडो वर्षापासून बघत आलो, कथा वाचत आलो. त्या सगळ्या कथांमध्ये मूळ सूत्र एकच असतं. एक तरुण असतो, एक तरुणी असते, ते एकमेकांच्या प्रेमात पडतात, किंवा एक कुटुंब असतं, एक परिवार असतो, त्यांच्या सगळं काही छान छान चालू असतं. आणि मग अचानक त्यातला एक माणूस उठतो किंवा बाहेरून येतो आणि तो खलनायक होतो आणि तो सगळी गडबड करायला लागतो. तेव्हा खलनायक जो असतो तो त्या कथानकातलं एक महत्त्वाचं पात्र असतो. एखाद्या कादंबरीमध्ये, सिनेमा कथामध्ये, नाटकामध्ये खलनायकच नसेल तर त्या कथेला मजा येत नाही. आणि म्हणून खलनायक हे पात्र प्रत्येक कथानकामध्ये जवळजवळ अत्यावश्यक असतं, अपरिहार्य असतं. मोदी यांची जी गेल्या 10 वर्षाची यशस्वी कहाणी आहे राष्ट्रीय राजकारणातली, त्यामध्ये एका खलनायकाची आवश्यकता होती. मोदींची जी गेल्या 22 वर्षाची सत्ता कारणातली कहाणी आहे, कथा आहे, कादंबरी आहे, त्यामध्ये खलनायकाची आवश्यकता होती. पण मोदींची 22 वर्षाची जी प्रदीर्घ कथा कहाणी सुरू झाली तेव्हा राहुल गांधी राजकीय पटलावर कुठेही नव्हते. अचानक 2001मध्ये नरेंद्र मोदी यांना भारतीय जनता पक्षाने गुजरातचा मुख्यमंत्री केलं आणि तिथे जी हिंदू मुस्लिम दंगल झाली, त्यानंतर ज्या प्रकारे भारतातल्या तमाम पुरोगामी माध्यमांनी भाजप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केलं, शिकार करण्याची प्रयत्न केला, तेव्हा खलनायक नरेंद्र मोदींना बनवण्याचा प्रयत्न केला. पण खलनायक बनवणारे या देशातले सगळेच्या सगळे लिबरल, सेक्युलर, पुरोगामी, बुद्धिमंत पत्रकार होते, राजकीय पक्ष होते. जो कोणी स्वतःला पुरोगामी म्हणवतो त्याने मोदींचा द्वेष करणं ही पूर्व अट होती, पहिली अट होती. आणि त्यामुळे मोदींना खलनायक बनवण्याचा कार्यक्रम हा तब्बल 22 वर्षापूर्वी सुरू झाला. ती काय त्या गुजरातमध्ये साबरमती एक्सप्रेस अडवून गोधऱ्याला जाळण्यात आली, 59 लोकांना होरपळून मारावं लागलं. तिथून मोदी नावाची कहाणी सुरू होते. आणि आज तो माणूस म्हणजे नरेंद्र मोदी देशाचा 3ऱ्यांदा पंतप्रधान होऊ घातला आहे. त्याच्यावर काल परवाच्या 1 तारीखच्या एक्झिट पोलने शिक्कामोर्तब केलेलं आहे. पण गंमत अशी आहे की गुजरातचा मुख्यमंत्री नरेंद्र मोदी आणि देशाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी या 2 कथा वेगळ्या आहेत. गुजरातच्या नरेंद्र मोदी मुख्यमंत्र्याला देशव्यापी नेतृत्व म्हणून तयार करण्याची सगळ्यात मोठी मेहनत तात्कालीन खलनायक, देशातले पुरोगामी बुद्धिजीवी, पत्रकार, विश्लेषक यांनी केलं. मोदी हा माणूस गुजरातचा मुख्यमंत्री असायला नालायक आहे. त्याच्या हाती गुजरात अजिबात सुरक्षित नाही. त्याला गुजरातमधून हकलून बाहेर काढला पाहिजे. यासाठी जे काहूर माजवण्यात आलं त्याला वैतागून 2002मध्ये मोदींनी मे महिन्यातच मला वाटतं गुजरातची विधानसभा बरखास्त करून टाकली आणि मध्यावधी निवडणुका घेतल्या. आणि त्या 2002च्या निवडणुकीत पहिल्यांदा गुजरात विधानसभेच्या
निवडणुकीत भाजपचं नेतृत्व नरेंद्र मोदी यांनी केलं आणि मोदींच्या नावावर मतं मिळवण्याचा सिलसिला त्या गुजरातच्या मध्यावधी निवडणुकीत झाला. सगळीच्या सगळी देशभरची माध्यमं गुजरातमध्ये मोदींना खलनायक ठरवत होती. गुजरातला हिंदुत्वाची लॅबॉरेटरी, प्रयोगशाळा असं नाव देण्यात आलं होतं. तेव्हा मलाही गंमत वाटली होती, पण खरोखरच ती प्रयोगशाळा ठरली. गुजरात हा भाजपच्या भाग्योदयाचा एक पटल तयार झालं, कुंडली तयार झाली. गुजरातमध्ये मोदींना यशस्वी प्रशासक, राज्यकर्ता बनवण्याचं काम भाजपने आणि संघाने केलं नाही. इतकं मेहनत ही पुरोगामी लोकांनी घेतली आणि त्यामुळे मोदींच्या गुजरात कहाणीचा जो भाग आहे, अध्याय आहे, त्यामधला खलनायक देशातले तमाम बुद्धिजीवी वगैरे होते. त्यांच्यामुळेच मोदींच्या अंगातले गुण समोर यायला मदत झाली. मित्रांनो, अंधारामुळे प्रकाश अधिक झळाळी आणतो. सोनं आगीमधून तावून सुलाखून बाहेर पडतं, तसं मोदींच्या जीवावर उठल्यासारखे मोदींना राजकारणातून संपवायला निघालेले विरोधक होते, पुरोगामी होते. म्हणूनच मोदी नावाचं सोनं तावून सुलाखून बाहेर पडलं आणि पंतप्रधान म्हणून त्याचा काय तो दागिना तयार झाला, जो भाजपच्या गळ्यात आज मिरवतोय. पण या कथेचा दुसरा अध्याय हा 2014मध्ये 16व्या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने सुरू झाला, ज्या वेळेला मोदींच्या विरोधात काँग्रेसचा किंवा विरोधकांचा पंतप्रधान पदाचा चेहरा म्हणून राहुल गांधींना पुढे करण्यात आलं. 2014ची निवडणूक भाजप पहिल्यांदाच नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली लढत होतं आणि दुसरीकडे 10 वर्ष सत्तेत बसलेला, मनमोहन सिंग पंतप्रधानपदी असलेला काँग्रेस पक्ष राहुल गांधींना भावी पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून घेऊन आला आणि पहिल्यांदा राहुल विरुद्ध नरेंद्र मोदी अशी टक्कर 10 वर्षापूर्वी झाली. कदाचित राहुल गांधी काँग्रेसच्या वतीने पंतप्रधानपदाचा चेहरा म्हणून नसते तर विचार करा, मोदींना 14मध्ये 10 वर्षापूर्वी इतकं मोठं यश मिळालं असतं का? राहुल गांधी चुकीचे वागत गेले नसते तर मोदींच्या कर्तृत्वाची इतकी झळाळी समोर आली असती का? मुद्दा असा असतो की विराट कोहली आहे, सचिन तेंडुलकर आहे, तो महेंद्रसिंग धोनी आहे किंवा गावस्कर आहे, असे जे लोक असतात, जबरदस्त बॅट्समन असतात, बल्लेबाज असतात, फलंदाज असतात, त्यांच्यासमोर तुम्ही ज्यांनी चेंडू आयुष्यात उचललेला नाही किंवा कोणाला गोलंदाजी केलेली नाही असा माणूस जर तुम्ही या महान फलंदाजांच्या समोर उभा केला तर त्यांचं शतक लागायला वेळ लागत नाही. कमीत कमी चेंडूत शतक मारण्याचा विक्रम हे फलंदाज करू शकतात. आणि म्हणून 2014मध्ये मोदींच्या शर्यतीमध्ये राहुल गांधींना आणणं हे काँग्रेसने भाजपवर केलेले सगळ्यात मोठे उपकार होते. कारण तुलना 2 प्रतिस्पर्धी नेत्यांची आणि स्पर्धकांची होते, त्यामध्ये 80 पटीने 100 पटीने मोदी उजवे होते आणि राहुल गांधी त्या तुलनेत काय म्हणतात त्याला उरणार नाहीत कुठे, शिल्लक होणार नाहीत कुठे असं. मला आठवते त्यावेळेच्या एका प्रतिक्रिया देताना, राहुल विरुद्ध मोदी यावर प्रतिक्रिया देताना मनेका गांधी म्हणाल्या होत्या की कहाँ शेर और कहाँ चिडिया. काय सांगितलं होतं राहुलच्या काकीने? कहाँ शेर, कुठे म्हणे जंगलचा सिंह आणि कुठे एक चिमणी पाखरू. राहुल गांधी म्हणे चिमणी पाखरू. त्यामुळे 2014 असो किंवा 2019 असो,
मोदींच्या यशामध्ये मोदींची मेहनत, अमित शहांची किंवा भाजपची संघटनात्मक मेहनत भरपूर होती, हे कोणी नाकारणार नाही. पण 10 वर्षानंतर 10 वर्ष सरकार चालवून सुद्धा मोदींची लोकप्रियता टिकून आहे. लोक मोदींना हटवायला तयार नाहीत. तर का हटवायला तयार नाहीत, हा जो विश्लेषकांना प्रश्न पडलेला आहे, त्याचं उत्तर त्यांच्याच समोर उभं आहे. त्याचं नाव आहे राहुल गांधी. कारण मोदींना पर्याय म्हणून मोदींपेक्षा अधिक चांगला कोणतरी आणून उभा केला पाहिजे. त्याच्याऐवजी जेव्हा तुम्ही राहुल गांधी उभा करता किंवा राहुल गांधीच पर्याय म्हणून दिसतो, तेव्हा लोक म्हणतात आहे ते बरं आहे, राहुल गांधी नको रे बाबा. मी एका ठिकाणी विनोदाने म्हटलं होतं की तो 50 वर्षापूर्वी गाजलेला सिनेमा आहे शोले, त्यामधला व्हिलन अमजद खान तो आपल्या साथीदारांना म्हणतो, 50-50 कोस दूर कई गांव में रात को बच्चा जब रोता है तो माँ कहती है बेटे सो जा नहीं तो गब्बर आएगा. गेल्या 10 वर्षानंतर तिसऱ्यांदा लोकसभेची निवडणूक मोदी लढवत आहेत आणि त्यांच्यासमोर जेव्हा राहुल गांधी उभा केला जातो, विरोधी पक्षांचा, विरोधी आघाडीचा चेहरा म्हणून राहुल गांधींना उभं केलं जातं, तेव्हा अमजद खानच्या गब्बर सिंगच्या त्या डायलॉगची आठवण होते, बेटे चुपचाप मोदी को वोट दे वरना राहुल आ जाएगा. लोक मोदींच्या प्रेमासाठी जेवढी मोदींना मतं देत असतील, मोदींचं काम आणि गुणवत्ता बघून, कर्तृत्व बघून जेवढा मतदार मोदींकडे ओढला जात असेल, त्याच्या निदान 10-15% मतदार हा राहुल गांधी चुकून पंतप्रधान झाले तर या भीतीपोटी मोदी आणि भाजपला मतं देतो, ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून मी जे शीर्षक दिलेलं आहे, राहुल है तो मुमकिन है. मोदींसाठी 2019 आणि 2024ची निवडणूक ही राहुल गांधींनी सोपी केली. कारण आक्रस्ताळेपणाने, शेफारल्यासारखं अत्यंत खुळचट पद्धतीचे वाटेल ती वक्तव्य करणं, यातून आपण किती निकामी, निरुपयोगी आणि खुळचट आहोत हे राहुल गांधी दाखवतात. तेव्हा ते व्यवहारी मोदी किती उपयुक्त आहेत ते सांगत असतात. माझा घसा खराब आहे, माझा खोकला जो आहे, माझा घसा जो खराब आहे, त्याचं भांडवल कप सिरप विकणारी कंपनी करत असते. तेव्हा राहुल गांधी हा जेव्हा पर्याय दिसतो, त्यापेक्षा मोदी लोकांना स्वीकारावा लागतो. मोदींना हरवण्यापेक्षा मोदींपेक्षा कर्तृत्ववान माणूस समोर आणला पाहिजे. आणि परत एकदा सोनिया गांधींनी मोठ्या चतुराईने सगळा विरोधी पक्ष, विरोधी आघाडी यांच्या गडी राहुल गांधी मारला. राहुल गांधी हाच चेहरा तुम्ही सगळ्या चॅनेलवर एक्झिट पोल असो किंवा कुठचे ओपिनियन पोल असो बघा, या बाजूला मोदी दाखवला जातो, या बाजूला राहुल दाखवला जातो. त्यातून एक मोठा संकेत जातो, मोदी नको असतील तर राहुल आहे. आणि त्यातून जी भीती निर्माण केली जाते. राहुल गांधींनी या सगळ्या निवडणुकीपासून स्वतःला बाजूला केलं असतं, अलिप्त केलं असतं, तर एक्झिट पोल थोडे वेगळे दिसले असते. फक्त मोदी आहेत म्हणून नाही म्हणून. करोना आहे, प्रत्येकजण मास्क लावत होता. करोनामध्ये मास्क जसा होता तसाच राहुल गांधींच्या बाबतीत मोदी असतो. आणि ही गोष्ट अतिशय बारकाईने विश्लेषकांनी समजून घ्यावी, मोदी विरोधकांनी समजून घ्यावी. अकेला मोदी है तो बीजेपी के लिए मुश्किल था, लेकिन जब मोदी के साथ शाह और मोदी के सामने राहुल है तो मुमकिन है. यासाठीच मी म्हणतो, अकेला मोदी है तो मुश्किल है, लेकिन मोदी के सामने राहुल है
तो सब कुछ मुमकिन है बीजेपी के लिए. मित्रांनो, विषय आवडला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.